सर्व पत्रकार बंधूंचे मी कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोले यांच्या संपर्क कार्यालयात आपल्या सर्वांचं स्वागत करतो व येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना तसंच कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो। पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहेच का 19 ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला, तो गोळीबार कोणी केला, ते कोणत्या समाजाचे, ते कोणत्या पक्षाचे, यात आम्हाला काय खोलवर जायचं नाही। परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय, तर त्याचं मूळ आहे का कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या 5 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहेत आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे। त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या 50 फूट जवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात। त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा, रेशनचा, ते एक कारण आहे। त्यानंतर यांनी हिऱ्या वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागल, इथं व्हिडिओ गेम याचा लागल, इथं सोरट याचं लागल, इथं मटक्याची पिढी याची चालल आणि ते आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात उजळ माथ्याने फिरतात, अशा लोकांच्या या गोष्टीमुळं कोपरगाव शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे। एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला। परंतु ते माझे मित्र आहे, त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्याच दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो। आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही, गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही। आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्या जखमीने स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओ त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांच्या PNचं नाव घेतलं, तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमचे कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्री विवेक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितली होती। ती मुदत उद्या संपत आहे, म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। आमचे रेशन दुकानदार आहे, आमचे काळे धंदे आहे, आमचे कार्यकर्ते आहेत। बाबा, शासन तुमचं आहे, आमदार तुमचे, पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं, तुमच्या PNचं ऐकतं, तुम्ही कारवाई करा। आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला, कोणत्याही 2 नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातलं, ही वस्तुस्थिती आहे। आणि आता उद्या ती पोलीस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून 2 ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर ज्यांची नावं या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही 2 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहोत। याची सर्वांनी नोंद घ्यावी, प्रशासनाने घ्यावी, पोलीस स्टेशननी घ्यावी, एवढी मी विनंती करतो। भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय DR काले परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावर काही या ठिकाणी खुलासे केले आणि आव्हानही केले आणि आमरण उपोषणाचा त्यांनी या ठिकाणी इशाराही आमचे नेते विवेक भैया कोले साहेब यांच्या वतीने दिला आहे। मुळात गेल्या 5 वर्षामध्ये कोपरगाव शहरामध्ये अवैध धंद्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली, हे सर्वांनी आपण आपल्या डोळ्याने बघतोय, कबूलही केलं पाहिजे। याच्यामुळे महाविद्यालयातील आता जी कॉलेजच्या तरुणांची पिढी आहे ती पूर्णपणे वाया चालली। मला तर नावही माहीत नव्हतं, त्या दिवशी कळलं पोलीस स्टेशनला मोर्चा नेल्यानंतर का कुत्ता गोळी नावाचा काही प्रकार आहे। आणि आपण गावामध्ये ज्यावेळेस फिरतो, येतो, जातो, बघतो तर असे काही ठिकाणी जिथं पडदे लावून हे कारभार चालतात
आणि तिथून सॅक गाळ्यात अडकवलेले कॉलेजचे ड्रेस घातलेले युवक बाहेर निघतात नाही. मी माझ्या डोळ्यांनी खूप वेळा पाहिलेले. हे का घडतंय? हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे सगळं घडतंय आणि व्यसन भिंत वाढली त्याच्यामुळे. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा ही मुलं करतात. म्हणजे एक पिढी बरबरीच्या दिशेला चालली आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतलंय. त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झालाय. आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, प्रशासनही घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हा जो रेशन घोटाळा गेल्या 4-5 वर्षापासून चालू आहे, आमचे विवेक भाई त्याच्यावर आवाज उठवत आहे. त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या प्रशासनाने केली नाही, कारण त्यांच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं. आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे, तुमचे कार्यकर्ते नाही आहे. आमचा एकही कार्यकर्ता नाही. 3-3, 4-4 पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे. आज अखेर आमचा एक प्रकारचा अवैध व्यवसाय नाही कुठेच. मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासवायची असेल ते योग्य नाही. आणि आमच्या विवेक भाईंनी आता एक मोठा 5 ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला आहे, महारोजगार मेळावा. त्याच्यामुळे 10,000 युवकांना उपलब्ध होणार. चिंतेकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा? मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून, युवक मिळतील कुठून? त्याच्यामुळे ही धडपड चालली आहे सगळी. मुळात इतके काही घोटाळे, इतके काही, अरे आपण डिजिटल बोर्ड तर पाहू वैतून गेलो आपण. 3-3 हजार कोटीचे डिजिटल बोर्ड या गावात आहे. काय अवस्था आहे गावाची? काय बदल झाला या गावामध्ये? ते इथंच राहतं, आपणही इथंच राहतो. आणि हे सगळं घडतंय त्या मेळाव्यात. आमचा जो मेळावा आता रोजगार मेळावा, त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील 2 नंबरचे धंदे राजकारण तुमचं बंद पडेल याची त्यांना प्रचंड भीती वाटते. मुळात हे जे पोलीस स्टेशन, प्रशासन याच्यावर विचारच करायला तयार नाही. आम्ही 19 तारखेला गोळीबार झाला, 21 तारखेला आम्ही मोर्चा नेला. त्या मोर्चानंतर विवेक भाईंनी तिथं सगळं काही सांगितलं. शिरड्यार काढा, कोणत्या नाव आहे, कशी केली 8 दिवसात पोलिसांनी. माझं आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार परिषदेनिमित्ताने, त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या 8 दिवसामध्ये या प्रकरणात त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी घडून राहिल्या. आता हे याचे धंदे, त्याचे धंदे, समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेनड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे. त्याचे उत्तर द्यावं हा म्हणावं. आमच्या भाईंनी पण, विवेक भाईंनी पण त्यांना 3 वेळेस म्हटलं की आंबेडकर मैदानावर समोर या चर्चा करा. का येत नाही मग समोर? कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा. यांचे पिये तेच काम करतात, कार्यकर्ते सगळे 2 नंबरच्या धंद्यात. आदरणीय काळे साहेब असतील, आदरणीय कोले साहेब असतील, यांनी कार्यकर्ता कधी वाया जाऊ दिला नाही. त्याला सुसंस्कृत ठेवलं. त्याला रेस संस्थेत संजीवनी एज्युकेशन सोसायटीतच नोकरी दिली आणि त्याच मार्गावर नोकरी निर्माण. हा पेनड्राईव्ह त्यांना सांगू द्या उघडायचं नाही उघडायचं, आमचं ऑफिस उघडेल आणि दाखवेल सगळ्यांना मग काय याच्यामध्ये. अशा सगळ्या गोष्टी आहेत.